ठाण्यातल्या ULC केसमध्ये फडणवीसांवर गुन्हा दाखल करण्याचा दबाव होता। एबीपी माझाच्या मुलाखतीत परमबीर सिंगांचा मोठा गौप्यस्फोट। महाविकास आघाडीच्या काळामध्ये विरोधी नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी बैठक। परमबीर सिंग खळबळजनक गौप्यस्फोट। गिरीश महाजन, जयकुमार रावल यांच्याबाबत सिल्वर ओक वर तर दरेकरांबाबत मातोश्रीवर बैठक झाल्याचा दावा। गुन्हे दाखल करण्यामागचे सूत्रधार अनिल देशमुख, पण त्यांच्या मागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे। परमबीर सिंग यांचा थेट आरोप। $100 कोटी वसुलीचे आरोप खरे। सलील देशमुख ललित हॉटेलमध्ये बसून डील करायचे। पवार आणि ठाकरेंना दिली होती कल्पना। परमबीर सिंग यांच्याकडून पुन्हा बॉम्ब गोळा। बीडमध्ये ठाकरे गटाकडून राज ठाकरेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न। राज ठाकरे सुपारीबाज म्हणत रस्त्यावर सुपाऱ्या फेकल्या। विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीनं कसली कंबर। महाविकास आघाडीची 16 आणि 20 तारखेला मुंबईमध्ये जंगी सभा, तर महायुती 20 तारखेला कोल्हापुरातून फोडणार नारळ। विरोधात लढताना मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर ठेवत नाहीत। पृथ्वीराज चव्हाणांचं मत, तर चेहरा लागतोच। राऊतांचं उत्तर, मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीत जुंपली। लोकसभेचा दाखला देत कांद्यावरून अजित पवारांचा माफीनामा। म्हणाले, आता कांदा निर्यात बंदी नाही, तर गुजरातच्या शेतकऱ्यांना फायदा झाला, महाराष्ट्राच्या नाही। आता माफी मागून काय फायदा? जयंत पाटलांचा पलटवार। महायुतीतून बाहेर पडायचं की नाही याबाबतचा निर्णय 1 तारखेला घेणार। बच्चू कडूंचा नवा अल्टिमेटम। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आल्याची दिली माहिती। राजकारणात यायचं नाही, पण मराठा समाजाला आरक्षण मिळत नसेल तर काय करणार? कोल्हापुरातल्या सभेमध्ये मनोज जरांगे पाटलांचे पुन्हा राजकारणात येण्याचे संकेत। SC/ST वर्गाला क्रीमी लेअर लागणार नाही। मोदींची SC/STच्या खासदारांना हमी। सूत्रांची एबीपी माझाला माहिती, क्रीमी लेअर हा निकाल नाही तर टिप्पणी असल्याचंही मत व्यक्त। राज्यसभेत जया बच्चन आणि सभापती जगदीप धनखड यांच्यामध्ये पुन्हा खडा जंगी। धनखड यांच्या टोनवर जया बच्चन यांचा आक्षेप। धनखड यांना पदावरून हटवण्यासाठी विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव। कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाची आग शॉर्ट सर्किटमुळे नाही, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केलं स्पष्ट। नाट्यगृह पुन्हा बांधण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून 10 कोटींची मदत जाहीर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।